हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आज आम्ही जात आहोत फिरायला. आमच्या घरापासून अगदी 7 ते 8 किलोमीटर दूर ह्या अंतरावर फक्त हे मंदिर आहे. स्वामीनारायणचं मंदिर आहे. धुळे येथील जे आहे ना, स्वामीनारायणचं हे मंदिर आहे. बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी स्वामीनारायणचे बरेच मस्त छान छान मोठे मोठे आणि खूप मस्त असे मंदिर जे आहेत ते बांधलेले आहेत. पुण्यामध्येही आहे आणि धुळ्यामध्ये ना, म्हणजे काही वर्षापूर्वीच जे आहे ना, हे मंदिर इथे बनलं होतं. आणि माझ्या मते धुळ्यातलं सगळ्यात छान जर कुठलं म्हणजे असं एक मस्त असं फिरण्यासाठी किंवा मोठं असं मंदिर जर तुम्ही जर असं तुम्हाला माहीत असेल तर फक्त हेच आहे असं मला वाटतं. तर मी इथे आली होती 2 वर्षापूर्वी, जेव्हा आम्ही लास्ट टू लास्ट राखीला जेव्हा मी रक्षाबंधनसाठी आली होती ना मम्मीकडे, कारण मागच्या वर्षी तर मी आली नव्हती. सो म्हणजे 2 वर्षापूर्वी मी इथे आली होती आणि आम्ही तेव्हा 2 व्हीलरने आलो होतो. मी, पियाचे पप्पा, पिया आणि माझा भाऊ असं आम्ही जे आहे 2 व्हीलरने आलो होतो. आणि आता जे आहे मी मम्मी पप्पा त्यांना घेऊन आली आहे. सोबत माझा काकाचा मुलगाही आहे आणि त्याचे 2 मुलं आणि अजून एक काकाच्या मुलाचा एक मुलगा असे जे आहे आणि पिया, हे 4 जे आहे इथे चिल्लर पार्टी आहे आणि यांचीच पूर्ण मस्ती चालली आहे. मम्मी पप्पा अगदी ह्या मंदिरापासून 7-8 किलोमीटर फक्त दूर राहतात आणि तरीही ते आत्तापर्यंत कधीही आले नाही या मंदिरावर. खरं तर ही विशेष गोष्ट आहे आणि मी आधीच ठरवलं होतं की मी आधी मम्मीला जे आहे या मंदिरात घेऊन जाईल, कारण की मोठं मंदिर असलं आजूबाजूच्या एरियामध्ये तर फार चर्चा असते आणि बऱ्याच बायका मम्मीला येऊन सांगत असतील की तुम्ही अजून गेले नाहीत का. तर ते मला जे होतं ते आता कंप्लीट करायचं होतं की हो, माझी मम्मी जाऊन आली आहे आणि मी तिला दाखवलं आहे. आणि इतकं छान सुंदर, आणि कुठल्याही मंदिरात जा तुम्ही खूप छान शांत वाटतं. आणि आम्ही जरा लवकर आलो होतो ना, त्यामुळे गर्दी नव्हती. सायंकाळ जशी होत जाते ना तसं तसं इथे खूप जास्त गर्दी वाढायला लागते, कारण की आजूबाजूच्या परिसरातले जे आहेत लोक इथे नेहमी येत असतात. सो मंदिराचा बद्दल जर सांगायचं म्हटलं तर खूप छान मस्त कोरीव काम असं जे आहे ना केलेलं आहे. जिकडे जाल तिकडे तुम्हाला फ्रेश वाटतं आणि मूर्त्यांना तुम्ही जर बघितलं ना तर मूर्त्या एवढा छान मस्त फ्रेश आणि इतका आनंद मनाला देऊन जातात ना की कायच सांगू तुम्हाला. मला माझा काकाचा मुलगा म्हणत होता की आम्ही लास्ट टाईम जेव्हा आलो ना म्हणे इथे, तेव्हा इथे त्यांनी कृष्णा बसवला होता आणि आता हे वेगळं काहीतरी त्यांनी इथे जे आहे ना झोपाड्यावर बसवलं आहे. सो सगळ्यांना जे आहे झोपाडा देण्याचा आनंद इथे मिळत असतो आणि मला खरंच खूप छान वाटत होतं. पण आमच्यासोबत चिल्लर पार्टी खूप जास्त होती, त्यामुळे काय होत होतं ना की त्यांचा जास्त एक्साइटमेंट होती की आम्हालाही करायचं आहे. सो जास्त काही वेळ मला करता आला नाही, पण असं वाटत होतं की आपण म्हणजे खरंच एखाद्या देवाला जे आहे इथे झोपाड्याने आपण झुलवत आहोत. आणि त्यानंतर बघा असे भरपूर मंदिरं आहेत ज्यामध्ये त्यांनी बऱ्याच वेगवेगळ्या मूर्त्या ज्या आहेत त्या कृष्णाच्या, गणपती वगैरे असं भरपूर काही छान छोटे छोट्या एरियामध्ये त्यांनी जे आहे कव्हर केलेले आहे. इथलं गार्डन पण खूप छान मस्त आहे. पूर्ण गार्डनमध्ये आपल्याला मध्ये एंट्री नसते, कारण मग लहान मुलं वगैरे असतात आणि ते खराब करतात. त्यामुळे त्यांनी गार्डन जे आहे त्यामध्ये कोणी जाऊ शकत नाही, पण असा लांबून जो आपण जो व्ह्यू असतो ना तो बघू शकतो. आणि इथे इतके छान मस्त फोटो येतात ना. माझा फोटोग्राफर जो आहे माझा भाऊ, तो काय आमच्यासोबत नव्हता, तो पुण्यालाच आहे आणि मी ह्या सिच्युएशनमध्ये त्याला भरपूर मिस करत होती. 2 वर्षापूर्वी त्याने इतके छान छान फोटो काढले होते माझे आणि म्हणून मी त्याला खूप जास्त मिस केलं की तो राहिला असताना, कारण त्याचा पूर्ण मोबाईल फक्त माझ्या फोटोंनी जो असतो तो भरलेला असतो. पण माझ्या काकाच्या मुलाची मुलगी जी आहे ना ती थोडी ह्या बाबतीमध्ये आहे की तिला इंटरेस्ट आहे की तिचं म्हणणं असतं की आत्या तुम्ही कसा व्हिडिओ बनवतात, कसं काय करतात वगैरे वगैरे. तिला खूप इंटरेस्ट आहे आणि ती मला पूर्ण जे आहे रस्त्याभर हेच मला विचारत होती ती की कसं कसं तुम्ही काय काय करतात. सो तिला मी शिकवलं की काढ जरा माझे फोटो, मला इन्स्टाला टाकायला होईल. सो तुम्ही इन्स्टाला मला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. मी तिथे जे आहे जे अपडेट इथे नसतात किंवा थोडे वेगळे जे आहे मी तिथे शेअर करण्याचा प्रयत्न करते. आणि मंदिरात तर तुम्ही मंदिराचं जे काम आहे ते तुम्ही इथे बघू शकतात. खूप मोठं आणि मस्त, स्वच्छता इतकी छान आहे, म्हणजे कुठेही कचरा वगैरे काहीही दिसत नाही, इतकं छान आहे. कधी तुम्ही आलेच ना धुळ्याच्या साईडला तर या मंदिराला नक्की एक वेळा व्हिजिट करा. मेन वरच्या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर बेसमेंटमध्येही जे आहे त्यांनी राम, सीता वगैरे असे बरेच छान छान मूर्त्या आणि इतक्या फ्रेश वाटतात ना ह्या सगळ्या मूर्त्या बघायला की कायच सांगू तुम्हाला. आणि इथे होम वगैरे असे जे असतात ना ते इथे सगळं ते करून घेत असतात आणि इथे येऊन तुम्ही शांत बसू शकतात. निवांतमध्ये मोठी जागा आहे, इथे येऊन तुम्ही मस्त जे आहे अगदी मस्त जी शांतता असते ना त्याचा अनुभव तुम्ही इथे येऊन करू शकतात. आणि कुठल्याही मंदिरात शांतता तर जाणवत असते आपल्याला. तिथून दर्शन घेऊन निघाल्यानंतर
निघाल्या ज्या आहे मुलांचं चाललं होतं साईडला एक पार्क एरिया आहे, फ्रीमध्ये जो असा पार्क असतो तोही आहे, काही कॉस्टवाले आहेत सो त्यांना ह्या ज्या आहे ना या बलूनवाल्या याच्यावर जायचं होतं आणि तिथे त्यांना खेळायचं होतं. तसं पाहिलं ना तर पियाला एवढी एनर्जी नाही आहे, पण ते तिघंही जात आहेत म्हणून ती त्यांच्यासोबत ही पण चालली आहे आणि माहिती होतं ती जास्त वेळ खेळणार नाही कारण की एनर्जी नाही आहे, जी काही पॉवर आहे ना ती गोळ्यांची चालली तिला आणि तिला म्हणजे खूपच जास्त ताप होता खरं सांगायचं म्हटलं तर. तिला 3 दिवस म्हणजे कंटिन्यू खूप ताप होता आणि कालपासून तिला थोडं थोडं जे आहे बरं वाटायला लागलं आहे, पण जी एनर्जी तापामुळे गेलेली असते ना ती रिकवर व्हायला जरा वेळ लागतो आणि आम्ही सलग जे आहे ट्रॅव्हलिंग करतो आहे त्यामुळे तिला थोडा वेळ पण लागतो आहे. पण असो तिने खूप छान मस्त एन्जॉय केला तिथे. आणि त्यानंतर आता हे दुसऱ्या दिवसाचं आहे, आम्ही जे आहे इथे पुरणाची पोळी बनवत आहोत आणि पुरणाची पोळी मी तुम्हाला दाखवलं आहे 2-3 वेळा. मम्मीने मागच्या वेळेस मला जी होती ना खापराची पुरणाची पोळी भाऊसोबत पाठवली होती आणि आता मी तुम्हाला दाखवते कशी तिला करतात. तर पुरण बनवायची रेसिपी सेम असते, पण जे पीठ असतं ना ते खूप बारीक असतं आणि ते मम्मी काय करते सकाळी त्याला जे असतं ना जे पीठ असतं ते मळून ठेवत असते. पण आजची गोष्ट काय झाली ना, मी तुम्हाला बघा कालच्या व्हिडिओत पण म्हणते की इथे खूप जास्त गरम होतं आहे. कालच मला भाऊ म्हणला की पुण्याला एवढा पाऊस पडतो आहे म्हणे आणि इथे एक थेंब पण नाही आहे, एवढं गरम होतं आहे ना की कायच सांगायचं. सो सकाळपासून हे पीठ भिजवलेलं होतं ना तर त्यामुळे ना ते जास्त पातळ झालं बिकॉज ऑफ गरमी जास्त आहे म्हणून. सो मम्मी ना म्हणजे हातावर घेते पूर्ण असं दोघे हातांवर घेत असते. नेक्स्ट टाइम कधीतरी मला तुम्हाला दाखवायला जर मिळालं तर मी नक्की दाखवेल, पण ह्या टायमाला जे आहे मम्मीने शॉर्टकट केलं कारण की जे पीठ होतं ना ते पातळ झाल्यामुळे लगेच फाटत होतं आणि ऊन जे आहे ते पण बाहेर खूप पडत होतं. मी मम्मीला सरळ सांगितलं की एवढा तू तामझाम नको करत जाऊ, पण आम्हाला जे होतं ना आता उद्याच्या दिवशी निघायचं आहे म्हटल्यावर मम्मी म्हणली की सोबत घेऊन जा आणि माझे दोघं भाऊही इथे पुण्याला असतात तर ते पण खातील आणि असा जीव अटकत असतो आईवडिलांचा आपल्यामध्ये बऱ्याच गोष्टीचा. सो चुला वगैरे पेटवून एवढ्या उन्हामध्ये गरमीमध्ये जे आहे ती पुरणाच्या पोळ्या बनवते की आम्ही पण खाल्ल्या पाहिजे कारण अशा पुरणाच्या पोळ्या ज्या आहे खापरावरच्या त्या आम्ही इकडे शहराकडे आपण नाही करू शकत. सो त्यांचं ते चाललं होतं की इथे पण खा तू आणि सोबत पण घेऊन जा आणि मी घेऊन पण जाणार आहे. आणि 4-5 दिवस फ्रीजमध्ये ठेवल्यात नाही पुरणपोळी की अजिबात त्यांना काहीही होत नाही, मस्त तुपात गरम करून खूप छान लागतात. तर तुम्ही पाहिलं असेल इथे जे आहे त्यामध्ये पुरण भरलं आणि जे आहे मस्त अलगद हातांनी इथे लाटते. बाय द वे मला खापरावरची पुरणपोळी अजिबात जमत नाही, माझी मम्मी याच्यामध्ये एक्सपर्ट आहे. कुठे काही कार्यक्रम वगैरे असला ना तर तिच्याकडून हे बनवून घेतलं जातं आणि मी तिला बघायची की एवढा घाम यायचा आणि चुल्याजवळ बसून ती बनवायची. मी तेव्हाच ठरवलं होतं की मी पुरणपोळी कधी शिकणारच नाही, म्हणजे मला जे आहे चुल्यासमोर बसायची गरजच पडणार नाही. पण चला असो, आता शिकली तरी तसा ऑप्शन नाही की मी चुला मांडेल आणि त्यावर खापर वगैरे जे आहे सिटीमध्ये मिळेल. आता ती एक वेगळी गोष्ट झाली आहे, पण मला नाही येत पुरणाची पोळी. सो हलक्या हाताने हिला असं लाटून घेतलं आहे आणि आता मम्मी हिला हातावर घेणार आहे. म्हणजे आता जे हातावर घेते ना ते एकदम म्हणजे नॉर्मल आहे, ते आपण नॉर्मल पुरणाची पोळी जी करतो ना तव्यावरची इथे पण आपण घेऊ शकतो. पण यानंतर अजून एक स्टेप असते जी मम्मीने स्किप केली कारण फाटण्याचे चान्सेस खूप जास्त आहे कारण गरम खूप होत आहे आणि पीठ खूप पातळ झालेलं आहे. पण चला असं काही हरकत नाही, तरीही खूप मोठी पुरणाची पोळी आहे. नाहीतर हे खापर जे असतं ना जेवढं तुम्ही बघता आता हे तर हे पूर्ण भरलेलं असतं आणि हे जे काळ्या कलरचं आहे ना त्यालाच खापर म्हणतात आणि हे पूर्ण भरलेलं असतं. जर हातावर छान घेतली आणि अगदी बारीक अशी मस्त पुरणाची पोळी बनत असते आणि फाटत पण नाही. तर अशा पद्धतीने जे आहे पुरणाच्या पोळ्या ज्या असतात त्या बनवल्या जातात. होप सो तुम्हाला यापूर्वी जे आहे ह्या गोष्टी तुम्ही ह्या भागात राहत असाल तर तुम्हाला माहीत असेल, अदरवाईज दुसऱ्या भागात बऱ्यापैकी ह्या गोष्टी माहीत नसतात आणि पुरणाच्या पोळ्या तशा बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने देखील बनवल्या जातात. सो तुम्हाला माहीत होतं की नाही मला कमेंटमधून नक्की सांगा. आज रक्षाबंधन होती म्हणून मम्मीने पुरणपोळीचा जो होता तो प्लॅन केला होता. जेवण वगैरे झाल्यानंतर ना म्हणजे मी काल पण दुपारी हे काम केलं होतं आणि आज पण जे आहे दुपारी करणार आहे. झोपणं वगैरे मी स्किप करते कारण हे काम ना म्हणजे मला असं वाटते की मी यांना हेल्प करून जावं. आणि मी तुम्हाला कालच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बघा की पप्पा ते जे आहेत घराला कलर देणार आहेत, पण आम्ही आलो म्हणून त्यांनी जे आहे स्टॉप केलं आहे कलर देणं आणि त्यासाठी आता कलर द्यायचं आहे म्हटल्यावर घराचं सगळी साफसफाई तर होणार आहे. सो मी आली आहे आणि भंगार निघणार नाही असं तर होणार नाही.
तर हे पहा, अशी जुन्या काळात जी होते ना, अशी पेटी जी आहे ना ही असायची. आणि तुम्हालाही बऱ्याच गोष्टी आता पुढे बघायला मिळतील ना, की तुमच्या लहानपणीच्या आठवणी तुमच्या बऱ्याच अशा फ्रेश होणार आहेत आणि तुम्ही तुमच्या मुलांना पण दाखवू शकतात, की तुमच्या काळात अशा काही गोष्टी होत्या ज्या आता मिळतच नाही. आणि ही पेटी ना, मी पप्पांना सांगितलं, यातलं तुम्ही काहीही द्या, मला काही घेणं देणं नाही, पण ही पेटी तेवढी सांभाळून ठेवा. जेव्हा मला म्हणजे गाडीमध्ये जागा असेल ना, मी ही पेटी सोबत घेऊन जाईल आणि हिचं काहीतरी DIY करेल. आणि मी आय थिंक ना 11th असताना की 10th असताना ना क्लास लावला होता ग्लास पेंटिंगचा. आणि मी ही पेंटिंग बनवली होती. आय थिंक मग मी जर 10वीत ही बनवली असेल ना, तर मी 2010मध्ये ही बनवली आहे आणि आता 2024 चाललं आहे. म्हणजे गेल्या 14 वर्षापासून ही पेंटिंग फ्रेम पण झाली नाही आहे आणि जशीच्या तशी मी जशी आणली होती तशीच एका कपाटामध्ये ठेवून होती. आणि तिला फ्रेम करू, कुठेतरी लावू, पण ते झालंच नाही. आणि आता म्हटलं आता बस झालं, आता हिला टाका तुम्ही कचऱ्यात, काही गरज नाही सांभाळून ठेवण्याची. आणि जे टॉयलेट बाथरूम असं जो वरचा जो एरिया असतो ना, तर गावाकडे असतं, तिकडे भरपूर जागा सोडलेली असते टॉयलेट बाथरूमच्या वर. तर तिथे जे असतं ना, आमचा भंगारचा प्लेस असायचा. आम्ही भाऊ वगैरे काय करायचो, काही भंगार बॉटल वगैरे निघाली की आम्ही सगळं त्याच्यावर फेकायचो. आणि घर पप्पा त्यांनी ना 2005मध्ये बांधलं होतं. तेव्हापासूनचा बराचसा भंगार जे आहे ना, ते तिथेच होतं. ते आज सगळं काढायचं होतं. आणि त्यामध्ये मिळाल्या ह्या जुन्या कॅसेट्स जे आता चालत नाही, पण जुन्या गोष्टी बघितल्या ना तर मनाला खूप छान वाटतं, की आपल्या काळी असं होतं. आणि मी पण लहान असताना जो म्हणजे टेप वगैरे असायच्या ना, त्यावर कॅसेट लावून जे आहे, आपल्याला ते कॅसेट चालवणंसुद्धा खूप जास्त युनिक वाटायचं, की मी कॅसेट लावून स्वतः गाणे ऐकू शकते. आणि हे काही स्पून वगैरे होते, हे तर माझ्या आजीच्या काळातले असतील. आणि हे टेलिफोन्स आपल्या प्रत्येकांच्या घरांमध्ये होते हे, पण आता त्यांचा काही जो आहे उपयोग होत नाही. असे आमच्याकडे 2 आहेत आणि प्रत्येक वेळा बघितलं की उचलून कानाला लावावं असं वाटत असतं. आणि त्यानंतर हा फॅन, आता तर खूप छान छान फॅन येतात, पण ह्या फॅनची तेव्हा मज्जाच काही वेगळी असायची. त्याची हवा येताना त्यामध्ये जोराने ओरडून बोलणं तुम्हालाही आठवलंच असेल. आणि बघा हा जो आहे टेप वगैरे आहे, ते यामध्ये जे आहे कॅसेट्स वगैरे टाकून मस्त गाणे ऐकायचो. आणि अशा बाजून बऱ्याच गोष्टी होत्या, पण मी थोडं थोडं तुम्हाला दाखवण्याचा इथे प्रयत्न केला आहे. तुम्हा सगळ्यांना खूपच उशीर होतोय मला माहिती आहे, पण रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जे आहे आम्ही इथे रक्षाबंधन सेलिब्रेट करत आहोत. सगळ्यात आधी पियाने तिच्या पप्पांना राखी बांधली. गाठ तर तिला जमत नव्हती, एक गाठ मारायला शिकली आहे, पण तिचं चाललं आहे की दुसरीही मलाच मारायची आहे. आणि त्यानंतर तिने पप्पांनाही राखी बांधली. आणि तुम्हाला आठवतच असेल बघा, तिने राखी बनवली होती पप्पांसाठी, सो जपून तिने सोबत पण आणली होती, पण ती फक्त पप्पांचीच आणली तिने. तिच्या पप्पांसाठीची तिने बनवली होती ना, ती विसरली ती. आणि तिला हे समजवणं ना म्हणजे खूप थोडं कठीण जात होतं, की बाबा अशी राखी जी असते ना, तर ती हाताला आपण बांधून ठेवू शकत नाही, आपल्याला दोऱ्याचीच राखी बांधावी लागेल. पण तिचं मन राखण्यासाठी जे होतं ना, तात्पुरतं तिला म्हटलं तू ही राखी फक्त बांध, पण ती कागदाची आहे, तिची गाठ जी आहे ती सुटेल, नाहीतर फाटेल आणि ती राखी खराब होईल, त्यामुळे बाबां ते जपून ठेवतील असं तिला सांगितलं होतं. आणि जी त्यानंतर तिने मग नॉर्मल राखी बांधली. मुलांचं मन राखणं ना थोडं अवघडच असतं, पण असो चला, तिचं झाल्यानंतर जे आहे मी पण इथे पप्पांना राखी बांधून घेत आहे. माझे दोघंही भाऊ पुण्यालाच असतात आणि एक भाऊ तर आता माझं घर सांभाळतोय, माझे प्लांट सांभाळतोय. पण मी गेल्यानंतर त्या दोघांना लगेच जे आहे राखी बांधणार आहे. पण मला इकडे यायचं होतं कारण लास्ट इयरला पण आली नव्हती मी. आणि लास्ट इयरला दोघंही भाऊ माझ्या जवळ होते, तेव्हा जे आहे रक्षाबंधनच्या दिवशीच त्यांना राखी बांधली होती. तर चला आता मी पप्पांना मस्त राखी बांधते. आणि माहीत नाही आता पुढच्या वर्षी पण राखीला येणं होईल की नाही होईल, कारण प्रत्येक वर्षी सिच्युएशन सेम नसते, काही ना काही वेगवेगळे कारणं येत असतात आणि तुमच्यासोबतही असंच होत असेल. आता आहे त्या गोष्टीचा आनंद घेऊया, पुढच्या वर्षी बघूया. आणि आम्हाला ना काकाच्या मुलाकडे रात्रीचं जेवण होतं रक्षाबंधनचं. असं आम्ही काकाचा मुलगा वगैरे जास्त म्हणत नाही, आम्ही डायरेक्ट भाऊ म्हणून बोलत असतो, पण तुम्हाला समजायला पाहिजे त्यासाठी मी काकाचा मुलगा म्हणते. सो मी माझ्या जे आहे इथे दोघी तिघी भावांना राखी बांधली, त्यानंतर त्यांच्या मुलांना राखी बांधली. आणि काय होतं ना, की जेव्हा गर्दी असली ना, म्हणजे सगळे आपले भावंड सोबत असले ना, तर लहानपणीच्या आठवणी ज्या आहेत त्या होत असतात. त्यांना आपल्या लाईफमधला इंटरेस्ट जो असतो त्यांना ऐकून घ्यायचं असते, की काय चाललं आहे तुमच्या लाईफमध्ये. आपल्याला म्हणजे असतं ते ऐकून घ्यायचं असते, की तुम्ही काय कसं करताय वगैरे, एकमेकांच्या लाईफचे अपडेट, त्यांची प्रगती, आपली प्रगती. आणि हे सगळं ऐकताना भरपूर आनंद होत असतो. वेळ कुठे निघतो ना तेच कळत नाही. मी माझ्या अनुभवातून एक गोष्ट जी आहे शिकली आहे, की तुम्ही नात्यांमध्ये जेवढे जास्त एक्सपेक्टेशन ठेवणार ना, तेवढे नातं जास्त तुटत जातं, त्यातली गाठ जी असते ती सुटत जाते. एक्सपेक्टेशन कमी करता करता बंदच करायची आणि मग बघा
बघा तुम्ही. तुमचे जे पण रिलेशन आहे, तुमचे जे पण रिलेटिव्हज आहेत किंवा आपल्यातलं जे काही चांगलं नातं आहे ना, लहानपणापासून आपण असेपर्यंत ते टिकून राहत असतं. सो नो एक्सपेक्टेशन आहे तसं गो विथ फ्लो आणि काही जे आहे एक्स्ट्राचं देणं-घेणं न करता जस्ट आहे त्या मोमेंटला एन्जॉय करायचं आणि मी सध्या तरी तेच करते. खूप मला गर्दी खूप जास्त आवडते. गर्दीमध्ये राहणंही मला आवडतं. खूप गप्पा होतात. कुठे वेळ निघतो तेच कळत नाही आणि आता जे आहे आम्ही ग्रुप फोटो घेण्याच्या तयारीमध्ये आहोत आणि ह्या लोकांना माहीत नाही की मी व्हिडिओ चालू करून ठेवला आहे म्हणून. तर चला आता या छान मोमेंटसोबत मस्त फॅमिली फोटोसोबत जो आहे ना, मी माझा व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते मी की तुम्हाला माझा जो आहे इथला हा व्हिडिओ माहेरचा आवडलेला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.